गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीला आणि जे कोणी आत्ता आपल्याला पाहत आहेत त्या सगळ्यांनाही स्वामी महाराजांची कृपा होऊ देत, त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. त्यांनी जे पण गोल त्यांच्या लाईफमध्ये सेट केलेले आहेत, जिथपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे, स्वामी महाराजांच्या कृपेने त्यांना सगळ्या गोष्टी मिळून जाऊ देत. हीच आज आपली प्रार्थना असेल स्वामी महाराजांकडे. आणि आज आपण एका खास टॉपिकवर बोलणार आहोत आणि मी तुम्हाला माझा विजन बोर्ड दाखवणार आहे. तुम्ही तुमचं गोल डिसाईड केलेलं आहे का? बरं, जर केलं आहे तर ते तुम्ही तुमच्या डायरीमध्ये किंवा कोणत्या पेजवर उतरवलं आहे का? मनात येणाऱ्या फ्रिक्वेन्सीज जर मनातच ठेवल्या तर त्या युनिव्हर्समध्ये कशा पोहोचणार? युनिव्हर्समध्ये आपल्या विचार पोहोचवण्यासाठी एक माध्यम लागतं आणि ते माध्यम म्हणजेच लिहिणे. लिहिल्यामुळे आपल्या विचारांना क्लॅरिटी येते आणि क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला काम करणं सोपं जातं. हा माझ्यासाठी आकर्षणाचा पहिला नियम आहे. गोल डिसाईड करायचं तर कसं करायचं, म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय हवं आहे याचा विचार कधी केलाय का? म्हणजे तुम्ही विचार आता सध्या तुम्ही ऐकताय हे, तुम्ही विचार करा की तुम्हाला आयुष्यामध्ये काय हवं आहे. आठवलं? ठीक आहे. तुमचं गोल म्हणजे जर आठवलं असेल तर चांगली गोष्ट आहे. ज्यांना ते आठवलं आहे त्यांच्यासाठी ते त्यांचं गोल आहे, शॉर्ट. पण ज्यांना ते नाही आठवलंय ना, मी त्यांना सांगते की तुम्हाला ते नाही आठवलं कारण त्या गोष्टीची क्लॅरिटी तुमच्याकडे नाहीये. आणि जर क्लॅरिटी नसेल तर ते गोल अचीव करणं खूप डिफिकल्ट होऊन जातं. तिथपर्यंत पोहोचण्याच्या वाटा तुम्हाला सापडणं खूप अवघड होऊन जातं. म्हणून आपली गोल, आपले स्वप्न जी काही असतील, जे आपण ठरवले असतील, आपल्याला आयुष्यामध्ये हवे आहेत किंवा त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे, तर त्या गोष्टीच्या अगोदर आपल्याला क्लॅरिटी यायला हवी. आता क्लॅरिटी येणार कशी सांगा बरं? रोज सकाळी आपण, म्हणजे जन्मल्यापासूनच सांगते मी तुम्हाला, जन्म घेतो त्याच्यानंतर आई वडील आपल्याला मोठे करतात. मोठे करत असताना आपल्याला सांगितलं गेलेलं असतं की बाळा चांगला अभ्यास कर, ग्रॅज्युएट हो आणि कुठेतरी आपल्याला मग छानपैकी जॉब मिळणार. म्हणजे जॉबच करायचं हे आपल्या माइंडमध्ये लहानपणापासून ते घातलेलंच असतं. कुणी म्हणत नाही घरामध्ये की बाळा तू चांगला अभ्यास कर आणि तू बिझनेसमॅन हो. ठीक आहे, पहिली गोष्ट तर ही आहे की जे आपल्यामध्ये रुजवलं गेलं आहे त्याच गोष्टीवर आपण आतापर्यंत पुढे आलेलो आहे. त्याच्याही नंतरची स्टेप, आपण ग्रॅज्युएट होतो, आपल्याला छानपैकी जॉब मिळतो, आपण जातो, डेली रुटीन चालू असतं, जॉबला जायचं, चांगला जॉब शोधायचा, एवढं पॅकेज हवंय, तेवढं पॅकेज हवंय, रुटीन चालू असतं, महिन्याला पगार होतो, आपलं घर खर्च भागतो, ठीक आहे, EMI भागतात, थोडंफार ऍडजस्टमेंट आपण करतो. त्यानंतर परत दुसरा दिवस, बरोबर? म्हणजे जे पैसे आपल्याला महिन्याला मिळत आहेत, 10% इन्क्रीमेंट मिळू शकतं इयरली, त्याच्यावर आपण आपलं आयुष्य चालू ठेवत आहे. बर, मग तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी फक्त एवढंच पुरेसं आहे का? ज्यांनी हा विचार बदलला त्यांचं आयुष्य बदललं. मग गोल सेट करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टींचा नेमका विचार केला पाहिजे ते मी तुम्हाला आता सांगते. पटलं तर ठीक आहे, नाही पटलं तर तुम्ही तुमच्या विचारांनी पुढे जाऊ शकता. पण माझी गोल सेट करण्याची अशी व्याख्या आता झाली आहे, जेव्हापासून मी मॅनिफेस्टेशन ट्राय करत आहे, युनिव्हर्सचा लॉ मला समजलेला आहे किंवा युनिव्हर्स मला आता सपोर्ट करायला लागलेला आहे, तेव्हापासून माझ्या सक्सेसची डेफिनेशन अशी झालेली आहे की मला एखादा गोल सेट करत असताना हा विचार आला पाहिजे की हे गोल सेट केल्यानंतर मला दुसरं गोल सेट करण्याची काहीच गरज नाहीये. आणि त्या गोलकडे जात असताना मी माझे छोटे छोटे गोल्स सेट करणार आणि त्या माझ्या मोठ्या गोलपर्यंत मी पोहोचणार. म्हणजे तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला हवा आहे का एक खूप मोठं लक्झरी हाऊस किंवा एक लक्झरी कार किंवा एवढा बँक बॅलन्स की तुम्ही तुमचं आयुष्य तर जगू शकता, पण पाठीमागची तुमची मुलंही ते आयुष्य त्यांचं व्यवस्थित जगू शकतील. तर मग हे सगळं होण्यासाठी तुम्हाला
किती रुपयांची गरज आहे, किती पैसा तुम्हाला हवा आहे, तुम्हाला 10 करोड हवे आहेत का, तुम्हाला 100 करोड हवे आहेत का. युनिवर्स मध्ये खूप पैसा आहे. तो एकाच व्यक्तीकडे का आकर्षित होतो, कारण आकर्षणाचा नियम त्या व्यक्तीला माहिती झाला आहे. सॉरी. तुम्ही सेट करा तुमचं गोल, तुम्हाला काय हवं आहे. तुम्ही लिहा, मला लक्झरी कार हवी आहे, लक्झरी हाऊस हवा आहे, मला फॉरेनची ट्रिप करायचंय, हे पण माझं गोल असू शकतं. मला फॉरेनची ट्रिप करायची आहे. या सगळ्यासाठी हे सगळं मिळाल्यानंतर तुमचं गोल कंप्लीट होतं का. जर नसेल होत तर थांबा आणि पुन्हा आठवा की तुम्हाला अजून काय हवं आहे, त्याच्यासाठी किती पैसे हवे आहेत. ठीक आहे. सपोज तुम्हाला तुमचं गोल कंप्लीट करण्यासाठी 10 करोड रुपये हवे आहेत, तर मग विचार करा सध्या तुम्ही कोणत्या ठिकाणी जॉब करता, तुमची इन्कम काय, किती कमवता तुम्ही, त्यातून तुमचे खर्च किती होतात आणि तुमचे सेव्हिंग किती होते. ठीक आहे. नॉर्मल माणसाला हे शक्य आहे का. नाही. पहिला विचार हाच येतो की हे माझ्यासाठी शक्य नाही, आणि मग आपण बिलीव्ह करू शकत नाही त्या गोष्टीवर की हे पॉसिबल होऊ शकतं. तुम्ही विचार करा, एक नॉर्मल जेवण बनवणारा आचारी आहे, तो तुमच्या आमच्या घरी आल्यानंतर आपण त्याला किती पैसे देतो महिन्याचे. 10,000 12,000. किती हॉटेलमध्ये 5 स्टार हॉटेलमध्ये जरी त्यांनी काम केलं तरी त्याला किती मिळतील पैसे. तुम्ही विचार करा, तोच जर आचारी धीरूभाई अंबानी यांच्या ठिकाणी, मुकेशभाई अंबानी यांच्या ठिकाणी काम करतोय, अंबानी फॅमिलीमध्ये काम करतोय, त्याची सॅलरी किती असेल, त्याला त्याचं बेनिफिट किती मिळत असेल, किंवा त्याच्यात मेहनतीचं रिटर्न त्याला किती मिळत असेल. नॉर्मलचा कार ड्रायव्हर, कार तर आपण सगळेच चालवतो, पण ज्याला एक जॉब मिळाला आहे ड्रायव्हरचा, तो जर गाडी चालवतो आहे तर त्याची नॉर्मल सॅलरी किती. ओलाला त्याने सपोज गाडी लावली आहे त्याची, तर त्याला त्याचे रिटर्न किती मिळणार आहेत. पण तोच ड्रायव्हर सपोज जर आपल्या अमिताभ बच्चनच्या कारवर ड्रायव्हिंग करतो आहे तर त्याच्या सॅलरी मधला डिफरन्स किती असेल. मग मी तेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की काहीच इम्पॉसिबल नाही आहे. आपल्याला ते पॉसिबल करता येऊ शकतं, पण कसं. सर्वात अगोदर आपल्याला स्वतःची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे. आपण कोणत्या ठिकाणी आहे त्या जागेची व्हॅल्यू म्हणजे ओळखता आली पाहिजे. स्वतःचं व्हॅल्युएशन करा, तुमच्यामध्ये काय पोटेन्शियल आहे. तुम्ही जर ज्या ठिकाणी जॉब करत आहात त्या ठिकाणी जर तुम्हाला पोटेन्शियल मिळत नसेल, तेवढा तुमचा ग्रोथ होणार नसेल आणि तुमची खूप मोठी स्वप्न असतील, तर तुम्हाला अशा ठिकाणी ठेवा ना ज्या ठिकाणी तुमची स्वप्न पूर्ण होऊ शकतात. तो रिटर्न तुम्हाला मिळू शकतो. तुमच्या स्वतःची व्हॅल्यू वाढवा. आणि सपोज जर तुम्हाला स्वतःची व्हॅल्यू वाढवता येत नाहीये, ज्या ठिकाणी तुम्ही आहात त्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू होत नाहीये, तर विचार करा की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तो रिटर्न मिळेल. त्या फील्डचं नॉलेज तुमच्याकडे नाहीये तर त्या फील्डचं नॉलेज तुम्ही घ्या आणि त्या फील्डमध्ये जॉब करायला लागा. डेफिनेटली आपली सगळी स्वप्न पूर्ण होतात. फक्त आपल्याला युनिव्हर्सचा लॉ समजला पाहिजे. झालं. तुम्ही तुमचं गोल सेट केलं, त्या गोलवर परत तुम्हाला क्वेश्चन मार्क नाही आला पाहिजे की हे पूर्ण होईल का. दुसरी गोष्ट आहे, त्या गोलवर आपली क्लॅरिटी हवी आहे. क्लिअर पाहिजे ते गोल. ते गोल सेट केल्यानंतर तुम्ही परत त्याच्यावर विचार करायचा नाही. म्हणजे सपोज तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची आहे, तुम्हाला जर घड्याळ घ्यायचं असेल तरी तुम्ही विचार करताय कोणत्या ब्रँडचं असेल, जास्त दिवस टिकेल की नाही, पाण्यात पडलं तर ह्याला काही होणार तर नाही ना. ह्याचा छोटा छोटा पार्ट बघतो आपण की पट्टा कसा आहे, त्याचा कलर कसा आहे. मग तुम्ही तुमची स्वप्न ज्यावेळेस डिसाईड करता ना, त्यावेळेस ज्या वाटेतून जाणार त्या वाटेतला प्रत्येक खास खळगा तुम्हाला माहिती पाहिजे. समजलं. म्हणजे सपोज जर तुम्हाला सोशल मीडियावर यायचं आहे, युट्यूबर बनायचं आहे, तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती असायला हवी. युट्यूबचं अल्गोरिदम काय म्हणतं, युट्यूब कुणाला प्रमोट करतो, किती व्ह्यूज आल्यानंतर आपण व्हायरल होऊ शकतो, किंवा ट्रेंड कसा चालला आहे, मला काय करायला हवं त्या ट्रेंडमध्ये टिकून राहण्यासाठी. सगळ्या गोष्टींचा बारीक विचार केला पाहिजे, तर त्या गोष्टीबद्दल आपल्याला क्लॅरिटी येणार.
गोल सेट केलं, क्लॅरिटी झाली. क्लॅरिटी आल्यानंतर आपल्याला ते अचीव करायचं आहे. पण ते आपण अचीव कसं करणार, आपल्याकडे ते येणार कसं? आपण युनिव्हर्सला बोललो की हा युनिव्हर्स मला 10 करोड रुपये हवे आहेत, तू ते मला दे. युनिव्हर्स स्वतः तुम्हाला ते आणून देणार नाही, कारण का युनिव्हर्सला काही देण्याची ऑथॉरिटीच नाहीये. ते फक्त परतफेड करू शकतो तुम्ही केलेल्या कर्मांची. म्हणजे तुम्ही जर युनिव्हर्सला सांगितलं की हा युनिव्हर्स मला एक कार हवी आहे, तर युनिव्हर्स काय बोलणार तुम्हाला बोलणार की तुला कशा पद्धतीची कार हवी आहे. तर तुम्ही सांगा, एखादं मॉडेल सांगा, त्याचा रंग सांगा, त्याचे फीचर्स सांगा, त्या सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी सांगा जी तुम्हाला हवी आहे, आणि तुम्ही काम करायला लागा त्या गोष्टीवर. युनिव्हर्स फक्त परतफेड करतं, युनिव्हर्स आपल्याला देत नाही. त्या गोष्टींवर काम करायला सुरुवात करा. ते काम करत असताना ना तुम्हाला अगोदर काय होईल, तुम्ही बाहेर पडल्यानंतर तीच कार सारखी दिसायला लागेल. एवढं परफेक्ट जर तुम्ही क्लॅरिटी ठेवली तुमच्या माइंडमध्ये ना, तर तुम्ही जो रंग, तुम्हाला ज्या रंगाची कार हवी आहे ना, तो रंगही दिसायला, त्याच रंगाची कार तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. आणि मग अशा गोष्टी घडतील, अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये येतील ज्या तुमच्या स्वप्नांना मोटिवेशन देतील. फक्त तुम्हाला ऍक्शन घ्यायची गरज आहे. ऍक्शन घ्यायची म्हणजे काय, सुरुवात करायची की मी काय करू आता, मला त्या गोष्टीपर्यंत पोहोचायचंय, मग मला काय करावं लागेल, मला जॉब चेंज करावा लागेल, माझा इन्कम सोर्स कसा वाढेल. मल्टिपल टाइम्स विचार करायला सुरुवात करा. एकच गोष्ट टाइम टू टाइम मल्टिपल टाइम्स बोलत राहा. बोलल्याने व्हायब्रेशन्स तयार होतात आणि तेच व्हायब्रेशन युनिव्हर्समध्ये पोहोचतात. तुम्ही जर बोलत की नाही रे हे नाहीच पॉसिबल, तर ते नेगेटिव्ह एनर्जी तिथे जाणार आणि मग ते तुम्हाला कधीच मिळणार नाही. तुम्हाला साधी सोपी गोष्ट सांगते. एका दोन व्यक्ती होत्या एकाच ऑफिसमध्ये. तर एकाचं प्रमोशन झालं तर दुसऱ्याला वाईट वाटायचं, खूप वाईट वाटायचं. त्याचंच प्रमोशन का झालं. युनिव्हर्स काय विचार करायचा की अरे ह्याला अशा गोष्टी आवडत नाहीत. म्हणजे एखादा व्यक्ती दुसऱ्या मोठ्या जागेवर गेलेला किंवा एखाद्याच्या घरात आनंद आलेला, अशा गोष्टी ह्याला आवडत नाही. मग युनिव्हर्स आपल्याला काय देणार की हा बाबा तुला हे जी सध्याची सिच्युएशन आहे त्याच्यामध्येच तू हॅपी आहे, तर तू ही सिच्युएशन जग. म्हणून ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. ज्या गोष्टी आपल्याकडे सध्या आहेत त्या गोष्टींबद्दल आपण ग्रॅटिट्यूड म्हणजे आभार व्यक्त करा युनिव्हर्सचे, की मला तू ह्या गोष्टी दिल्या. सपोज तुमच्याकडे बाईक आहे तर तुम्ही युनिव्हर्सला सांगा की थँक्यू युनिव्हर्स, तू मला बाईक दिली आहेस, मला ती फार आवडते, पण माझी खूप इच्छा आहे की मला एखादी कार पण मिळाली तर. मग युनिव्हर्सला असं वाटतं की त्याच्याकडे जर बाईक आहे, तो त्या बाईकवर एवढं प्रेम करतो आहे, ह्याला कार दिल्यानंतर हा कारवर किती प्रेम, किंवा ह्याला कारची एवढी आवड आहे, तर ठीक आहे आपण त्याला ते देऊन टाकूया. काही लोक असे म्हणतात की ठीक आहे बाईकचाच पेट्रोलचा खर्च मला परवडत नाही, तर कार आणून काय करणार, त्याचा मेंटेनन्स किती असतो, ती अशीच पडून राहते. युनिव्हर्सला काय वाटणार, तुम्हाला कार आवडत नाही म्हणून ती गोष्ट आपल्यापर्यंत येत नाही. ठीक आहे. क्लॅरिटी झाली, गोल सेट केलं, त्याच्यानंतर आपली क्लॅरिटी आली आपल्याला. आता आहे ते अचीव करणं. पण अचीव करण्याच्या मध्ये आणि क्लॅरिटीच्या मध्ये ना एक गोष्ट आहे इमोशन्स. क्लॅरिटी आल्यानंतर ना तुम्ही असे काही इमोशन्स त्या गोष्टी बरोबर जोडा जे आपल्याला तिथून हलू देणार नाही. म्हणजे काही इमोशन्स असू शकतात ना की तुम्ही कुणासाठी गोल अचीव करण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या आई वडिलांनी खूप लहानपणापासून तुम्हाला वाढवण्यासाठी मेहनत केली, त्यांना तुम्हाला सुखात ठेवायचं आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना सुखात ठेवायचं आहे, किंवा तुम्हाला स्वतःचा आनंद बघायचा आहे, तुम्हाला एखादी फॉरेन ट्रिप केली तर खूप आनंद मिळणार आहे. हे इमोशन जोडा आणि त्या स्टेजमध्ये जगायला सुरुवात करा. पास्ट मध्ये नाही राहायचं, प्रेझेंट मध्ये पण नाही राहायचं, फ्युचर मध्ये जगायला सुरुवात करा. जशा काही त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात अगोदरच आलेल्या आहेत आणि त्या तुम्ही जगत आहात, आणि मग बघा मिरॅकल काय होतं. मी एक विजन बोर्ड बनवला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. त्याप्रमाणे गोष्टी माझ्या आयुष्यात घडत आहेत, पण खूप साधं सिंपल आहे. पण ज्या चुका मी केल्या आहेत त्या तुम्हाला सांगते, त्या चुका माझ्याकडून कशा झाल्या. आता एक मिनिट मी बॅक कॅम घेते, हे उलट दिसणार तुम्हाला.
हे पहा, हा आहे आपला विजन बोर्ड आणि या ठिकाणी मी लिहिलं आहे 1 मिलियन सबस्क्रायबर्स, 15 मिनिट्स व्लॉग, प्लान टुमॉरो, सक्सेस, वेकअप ॲट 4 AM, ऑन टाइम, 2000 × 30. दॅट मीन्स की मला डेली माझी इन्कम 2000 तरी झाली पाहिजे, तर मी माझा मंथली एक्सपेन्स मॅनेज करू शकेल. आणि क्रिएट कॉन्टेंट क्रिएट करण्यावर माझं खूप भर असला पाहिजे. ऑल सेट ॲट 10 PM. नीट पहा हे. ठीक आहे, विजन बोर्ड मी तुम्हाला दाखवला. आता या बोर्डमध्ये मी काय काय चुका केलेल्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते. याच्यामध्ये लिहिलं आहे 1 मिलियन सबस्क्रायबर्स, तर हो, मला 1 मिलियन सबस्क्रायबर्स हवे आहेत विदिन 1 इयर. हे मी माझं टार्गेट इथे लिहिलं होतं. ते कसं मिळणार, तर मला 15 मिनिटाचा व्लॉग डेली पाहिजे आणि हे मी लिहून ठेवलं आहे, कारण का रोज जर माझ्या समोर असेल तर रोज माझ्याकडून हा व्लॉग बनला जाईल. त्याच्यानंतर मी लिहिलं आहे प्लॅन टुमॉरो आणि इथे मी चुकलेली आहे, कारण का प्लॅन टुमॉरो म्हटल्यामुळे काय होतंय, आज मी तुम्हाला ब्लॉग पोस्ट केला तर परत मग मी तेच म्हणते प्लॅन टुमॉरो आणि दुसऱ्या दिवशी प्लॅन करायला घेते. ऍक्च्युली मी प्लॅन टुडे करायला पाहिजे होतं, म्हणजे जो काही उद्याचा प्लॅन आहे तो माझा आजच झाला असता, तर ते प्लॅन टुडे असं लिहायला हवं आहे मला. तिथे मी चेंज करणार. सक्सेस, तर ठीक आहे, 1 मिलियन सबस्क्रायबर्स मिळाले तर आपण सक्सेसफुल होणारच आहोत. वेकअप ॲट 4 AM, हे पण बरोबर आहे माझं, म्हणजे हे वर्क होत आहे. म्हणजे आता याचं मी सांगते, अलाराम न लावता मला आपोआप जाग येते, कारण का ते माझ्या माइंडमध्ये फिरत असतं. रात्री झोपताना मी पूर्ण गोष्टी ह्या वाचून झोपत असते आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी हळूहळू वर्क व्हायला लागल्या आहेत. ऑन टाइम, इथे पण मी चूक केली आहे. हे ऑन टाइम असायला नाही पाहिजे, इथे असायला हवा आहे बिफोर टाइम. त्याच्यामुळे मग काय व्हायला लागलं आहे, माझा जो ब्लॉग मला आज पोस्ट करायचा आहे ना, तो आजच बनतो आणि तो पण बरोबर 3:30ला बनतो. बरोबर 3:30 वाजता मला ते एडिटिंग वगैरे करून, थंबनेल बनवून, डिस्क्रिप्शन वगैरे काही लिहून सगळं अपलोड करायला बरोबर 3:30 वाजता. त्याच्यामुळे ऑन टाइम नाही, तर मला हे लिहायला हवं आहे बिफोर टाइम. ठीक आहे, 2000 × 30 म्हणजे पर डे मला 2000 रुपीज युनिव्हर्स कुठूनही आणून दे. मी माझा प्रयत्न करायला सुरुवात केलेली आहे आणि मला मार्गही मिळत आहेत. ठीक आहे. क्रिएट कॉन्टेंट, तर कॉन्टेंट डेली क्रिएट करायचं आहे मला. मल्टिपल्स आयडिया माझ्या डोक्यामध्ये घ्यायच्या आहेत आणि ते सगळं डायरीमध्ये लिहून ठेवायचं. हे आहे कॉन्टेंट क्रिएट करण्याची माझ्या डोक्यातली कॉन्सेप्ट, तर तीही होत आहे. अँड ऑल सेट ॲट 10 PM, म्हणजे रात्री 10 वाजता सगळं हे सेट करून झोपून जायचं. 10च्या नंतर परत काही सेट करायचं नाही. 10च्या आत जे काही फ्रिक्वेन्सी, व्हायब्रेशन्स, विचार येतात माइंडमध्ये ते 10च्या नंतर बंद. 10. तुम्हाला जर आपला विजन बोर्ड आवडला असेल आणि थोडीफार इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळाली असेल ज्याच्यावर तुम्ही विचार करू शकता, तुम्ही तुमचं गोल सेट करू शकता आणि तुम्हाला आयुष्यामध्ये तुमचे जे काही हवं आहे ते अचीव करण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकता. तुम्हाला जर खूप हेल्पफुल वाटलं असेल ही इन्फॉर्मेशन, तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय प्लीज जाऊ नका आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन येऊन जाणार तुम्हाला. ठीक आहे, तर मग हा व्लॉग आपण इथेच थांबूयात. पुन्हा उद्या नवीन ब्लॉग बरोबर भेटूयात दुपारी 3:30 वाजता. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.